क्वालिटी डायरेक्ट घालू काय अश्विन अशा जागेवर डायरेक्ट पुढं पुराचं पाणी आहे डायरेक्ट नदीत जायचं काय कसं आहे पाणी पुराचं अरे बाबा व्हॉट इज दिस वॉटर ऑन द रोड डायरेक्ट पाण्यात मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि आपल्यावर आहेत पुष्कर आणि आम्ही आता चाललोय डॉमिनोजला भूक लागल्या म्हणून पुष्कराला आणि म्हटला चला भूक लागल्या भैया पार्टी देणार तर काय मीच देणार आता काय पर्याय नाही चला भूक लागल्या खाऊया पोचत आले तिथं चला नवीन पिझ्झा आलाय चीज वॉल्कॅनो तो ट्राय करूया म्हटलं बघूया कशी आहे टेस्ट काय तर आहे नवीन पिझ्झा चीज वरती बघूया ट्राय करून कसा आहे क्वालिटी आवडला काय आवडला चांगला आहे गरम आहे हा बाजूला काय यायची इच्छा होती रे मी असल्यावर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात बघा पोरीनो ट्राय करा इच्छा पूर्ण करणारा माणूस आधी पटेल 100% कर गेला मी घरी आलो जरा कंटाळलो झोपलो उठलो आता आश्व्या आलाय एवढ्या दिवसानं गावाला गेलता तो काय नुसतं गावात फिरत असते तर आता जाऊया त्याला भेटायला चला तो काय कुठं आहे बघतो काय फ्लेवर्सच्या इथे ये म्हटलाय परत आता गाडी लावायचं अवघड होते कुठं तर तो पण गाडी घेऊन आलाय सगळं अवघड पावसाळ्याचं आता कुठं पाऊस रिकामा झालाय आता जरा चांगलं वाटाले आज जरा थोडा पाऊस कमी आहे कंपॅरेटिव्हली कमी आहे म्हणजे आहेच पण कंपॅरेटिव्हली कमी आहे चला डायरेक्ट आलायस आईस्क्रीम खायला सांगितलेलं नाहीस आलायला नाहीस काय नाहीस खाणार आहेस काय पैसे देणार आहेस काय देणार आहेस प्रगती आहे आल्यावर काय इच्छा पण आल्या लई दिवसानं भेटली म्हणून का कुठली बँक बिंक चोरून आलायस गेल्या पुण्यात एक चोरली नाशिकमध्ये एक चोरली नगरला एक चोरली आणि त्र्यंबकेशला नको चोरायला देवस्थान चोरच वाटतेस रे तू तोंडावर चोरच वाटत दाढी बिडी सेम घरचं मला पण एक सांग मनाने दिलाय पहिल्यांदा आज पोटात दुखणार नाही बघा नाही तर आता दाखवून खात असतास रे तुझ्या दुखलं असतं लई पोटात म्हणून गेलायस की नाही तू हे म्हटलं आता बरं झाली सगळं माझं हो आजारी पडणार काय मी मन घातलं तर पोटाला नजर नको आता इच्छा घालणार आहे मन तरी पण आवडत नाही जरा ते का सांग बघ की तर आता आम्ही चाललोय अश्विनला घेऊन पाणी बघायला पुराचं आणि ईशाला सोडले साक्षीकडं कारण त्यांचं काय प्रोजेक्ट फालतू काम आहे आता अश्विन नाश्ता दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन त्यांना एक शाल देतो आणि बोटीतनं पाठवतो नारळ टोपी शाल टोपी नारळ चला बावड्यात चालले बघूया पाणी केवढं आले काय आले जरा निरीक्षण करतो लहान पोरांना असल्या फेकू वाटते बाबा पाण्यात मला रांड्याची दंगा करत थांबतात कुठं बघल तिथं वचवची चला भारी वाटले 4 दिवस बाहेर गेलास पण भारी वाटले डायरेक्ट घालू काय अश्विन अशा जागेवर डायरेक्ट पुढं पुराचं पाणी आहे डायरेक्ट नदीत जायचं काय चला आजीला घेऊन जाय डेंजर नको बाबा गाडी टायरीला हे लावून घ्या पहिला काय म्हणते इनर लावूया 4 टायरला 4 इनर लावूया पाण्याचा पाऊस जाणार डायरेक्ट पाणी गाडीत खरं इनर असतेस की चाकाच्या आत मग का पळत नाही गाडी गाडीचं वजन पुरतं एवढं आपण एक इनर आहे बघ आपण एक इनर काढल्यावर गाडी आपण पळते कुठं घालू सांग तरंगतोय एवढ्या स्विम होतोय बुडत नाही मग गाडीतला 4 टायरी असून बघा इनर घालून घेऊन चालल्यात कुठं तरी पवायला चालल्यात इनर घेऊन इनरचं नाव काढलं आणि इनर घेऊन आली बघा बाहेर कसं आहे चला की झालं की काय दूरदर्शन टीव्ही चालू कसा खायला अरे खोळायच काय तू कुठं फिरवत रस्ता चुकवत आणलाय बाबा आता पोरती तर पाणी तर दिसायला लागले हा बघ मस्त दिसाले थांबा दाखवत उतरून कसं आहे पाणी पुराचं डेंजर सगळं भरले टोकाकडे
फायनल पाणी बघून या. आता चालले फ्लाइंग. मन की गाणं मन की कुठलं फ्लाइंग जेट मेरा BFF है और ये एकलौती मेरी रांड है. असू दे चल. राईम्स की अरे बाबा व्हॉट इज दिस. वॉटर ऑन द रोड. वॉटर ऑन द रोड. डायरेक्ट पाण्यात उतरतोस काय गाडी एकदा घाल की माझ्यासाठी. तुझ्यासाठी गाडी नवीन घेऊन दे. तिथपर्यंत छान आहे, मी नाही घालणार बाबा. अरे तिथनं टर्न माराय की परत. चल. डॅडींनी व्हिडिओ बघितला असला मारतील असला चोपतील. बघा कोण म्हणाले बघा गाडी घाल पाण्यात. काय मी नाही म्हणत आहे. हे टाकतो व्हिडिओ मध्ये टाकतो. बिल पहिला छत्रपतीला वडायचा बघा. काय बसायचं का नाही माणसाने कम्फर्टेबल. जाऊन पुढच्या गाडीला असं थडकीन एअरबॅग उघडल असला कम्फर्ट झोन मॅटर्स. डायरेक्ट याने गळ्यात येतील पाय गळ्यात. धडकू काय पुढे डायरेक्ट पाय गळ्यात. काय उपयोग आहे कम्फर्ट झोन मध्ये. काय पोरगी दिसली नाही होती रे. आमचं पप्पा वाटलं ते. नाही संतोषदा म्हणजे मामा. आता आला मामा आला असेल. काल मामाला सोडून आलाय तसंच जास्त दिवस लागणार म्हणून. आणि मामा आज आलाय आठवण आली म्हणून अश्वेची. परत काम बिम सोडून. मामा भाची डेंजर आहेत. रात्री तुम्हाला गाडी दिसली इनोवा असली. हॅलो अश्विन असायची शक्यता आहे. हॅलो कसा आहे बादशाह आता फेमस झालाय म्हणून अश्वेची गाण जळाल्या. गाण काय झाल्या. एक जण आलं ब्लॉगर म्हटलं अरे फेमस आहे रे फेमस आहे. किल्ली पाहिजे पळतोच काय पोरीने घ्यायला लगेच गाडी काढतोस रे. मला घ्यायला काढला नाहीस. पोरीने घ्यायला तुला उठ काय पडतो पप्पे देतोस का उठून. अरे अरे उठू अरे लागले बस बस. आपण कुठं. अरे रस्त्यावर आपण. अरे चांगल्या सोसायटी मध्ये आपण क्लास वाटतं. अरे उतर की खोळ्याला उड्या माणसं तोंडाकडे बघायला. उतर दर किल्ल्या आणि जा तुझी घोडाची खायचं दादा. बाय. तर आता घरी आलतो 5 मिनिटं. यांनी मला सोडून खायला काढलेलं. हे चिटिंग आहे. मला सोडून खातायचं बघ मॅगडी बिगडी पिशवी. अजून लय काय मागवलेलं नालाय काय मुगी. तर आता आलो तोपर्यंत मम्मी लगेच म्हणाल्या वॅफल आणायचं आहे घरी. तर ते आणायला चालले. चला मुगू मला सोडून चिटिंग करून खाल्लायचा बाहेर होतो म्हणून. हो एक वॅफल आणायला दोघं जाणार आम्ही. हम साथ हे मला पण वॅफल बघतो काय खाणार आहे आता. थांबा विचार करू द्या. मम्मीला पाहिजे होतं त्यातनं मुगीनं चान्स मारल्या आणि स्वतःला कॅडबी घेतल्या. हुशार आहे मुगी घ्यायला म्हटल्यावर मी का सोडू. मी पण मला पण वॅफल घेतले. तू अति हुशार आहेस ग. तू सगळ्यात पहिला काढलीस. तुझ्यामुळे मला तर मिळालं. काय तर चांगला फायदा झालाय तुझा असण्याचा. नाहीतर आजपर्यंत नुकसान आहे. तुझ्यामुळे नुकसान. आजचं टायटल असेल उद्या व्हिडिओचं हॅव्हिंग अ सिस्टर इज अ बिग लॉस. काही लॉस नाही प्रॉफिटच आहे. छानच असं तुला वाटते. सगळ्यांना माहिती असते की लहान बहीण असणं म्हणजे ती लहान आहे तिला समजून घे. तू मोठा आहे तुला कळते का नाही. मी आतापर्यंत एवढं समजून घेतले की नाही तुला. नालायक काही घेत नाही कोण समजून. सगळं तुला समजून घेतले आजपर्यंत. ग बस थापाडीच तू नुसतं. आम्ही पोरं बघून आलो मग. मला पण न्यायचं होतं की तुला तिथं सोडलं असतं पाण्यात बोटीतलं गेलो असतो तर. चांगली आयडिया होती खरंच. शांतता का घरात मग. एवढं शांत हाती डोकं येऊ नाही तुम्हाला. एवढी शांतता बघवणार नाही तुम्हाला. मला बघवत्या खूपच. मग मला कसं तर होईल. मग तुला काय कसं पुरातून परत येतेस तुला. तू आल्यावर म्हणणार कोण आहे येऊ. तुला परत एकदा दत्तक घेतले ग. परत एकदा दत्तक घेऊ शकत नाही. एकदा माणसानं चूक केलेली परत करत नसते. सिरियसली. होमलेस पर्सन विथ दुसरा होमलेस पर्सन. तू काय करतेस. घरदार सोडलायच रे. बघ यो आता चाललेला घरी. मला जाता इथं थांबवलो ग. कसं आहे मी हुशार आहे का नाही. आता विषय काय करायचं सांगू. काय घरी जाय तुमच्या घरी मम्मीला पेपर द्यायचा आहे आणि मला आमच्या घरला जायचं आहे. ही गाडी लावायची आहे. मम्मीला 65 द्यायचा आहे आणि मग परत येता येतं मी तुम्हाला सोडणार दोघांना. असा विषय आहे. तिला पण घेऊन जायचं. चला की
काय करणार त्या कपाळ केवढं झाले बघ. इकडे व्हायलेशनच नको. वेपल घ्या आणि चला गप. तू म्हणला वेणी मुग झालं मला काय दिसत मी म्हणाले कोणी पहिलं चालू पहिलं कसं आल्या माहिती काय असं आलं आधी मोशान शहनशाह एम्बॅरेसमेंट. मी म्हणालो मी येऊपर्यंत त्याने स्वतःच घेतला, त्यानं माझं फोडलाय खायला. लाज आहे का लाज? निम्मा दिवस माझा गाडीतच जाणार आहे असं वाटतंय आजचा पण. बरोबर आहे का नाही? 100. आता यो आणला रे एवढं मोठं खड्डा आहे. कसं दिसणार हाय आय एम अंडर द वॉटर. बुडबुड बरोबर आहे ना? खनिज जाईल गाडी का बस. खन जवळच आहे. आणि माझं काय म्हणणं आहे, आम्ही आलो आता 65 घ्यायला. भूक लागल्या. आश्वासींच्या घरात द्यायचं आहे. त्यानं मी पण खाणार आहे, कारण आय एम लव्हिंग इट. चिकन 65 खावा, खुश राहावा. त्यात मी बोनलेस खाते, कारण मला बारीक पोरी आवडत नाहीत. मस्तपैकी इथं चिकन 65 घुमवले. हे तुझं वायपरचं काहीतरी करून घे रे. आणि यानं घेऊन आलाय घरला पिशव्या. काय विकाय गाडा टाकतोस काय समोर कॉम्पिटिशनला इथंच घेऊन? हा चालती डबल रेट ना? ब्लॅक नाही काय हे सपलं. बरोबर आहे. पिंडकी पण येतात तिथं. लागलं पायाला. पिंडकी पण इथे येतातच, कारण पलीकडेच वाईन शॉप आहे. धंदा तुझा. उघडून देऊ काय गाडी तर विक्या की काच खालीवर चालते. फेमस होते उलट तसं. कार 65 झालं काय आल्याला चालू? झालं काय चालू आल्याला? मारामारी अंगात येते काय? झालं. काय पाहिजे? मम्मीकडे चाललंय लगेच? मम्मीने मला एक काम करायला मला करून टाकेन. मला खिचडी खायला चाललंय. मम्मीने मला बोलवलं. मम्मी हा आलो. खिचडी खायला चाललंय. नाटकी लगेच पळाली. चावायचं नाही. काय सांगितलंय मम्मीनं? मला चावायचं नाही. मम्मा म्हणजे चाव जा. मला चावजा म्हणून सांगितले मम्मीनं. हा मला नाही चावायचं. दाती बुक्की मारून एक कशी दोन्ही दात पडतील पुढची. मम्मीला जाऊन मान घे. उंदरासारखी दात आहे बघ तुला. अरे मी मम्मीला सांगते माझं काय चावायचं म्हणून सांगितले मम्मी. नाही मी काय देणार नाही चावायला बिवायला. लगे अंगावर कुठे येतं डायरेक्ट मारामारी. काय चिटकी नाहीस काय आत्ता का? नालायक. असली आगाऊ पोरं तुमच्या घरात पण असतील, त्यांना सोडून द्याय बघा. काय तर दिवस करत असतील. त्याला वरनं टांगतोच उलटा खाली आता. अगा गपके मोडशील काय तर. गप गा. केस आता करून. होय छान आहेत माझी केस. तुझ्यासारखे नाहीत. माझ्याकडे जास्त. कसली असली? सिल्की. सिल्की नाही. टकली उचील. कसली केस आहे उंदरासारखी कुरतडलेली. यो आहे डिफरन्स. क्लीनलीनेस आणि गचाईपणा. अरे गाडीचा. तू गाडी हायवेला नाही काय? माझी गाडी हायवेला जातेच की. दररोज कारखान्याला जातात. कारखाना कुठे आता ही किती दिवस दररोज 7 दिवस झाला बाहेर आहे रे. तरी पण माझी गाडी माझ्यासारखी स्वच्छ आहे रे. तुझ्यासारखी नाही. कचा मग मला वाटतं सत्य.